कसे वाटतात व्हिडिओ? एक नंबर आहे. बरं, या मालवणमध्ये कसं लावला तुम्ही? काय नाही, माझं घर आहे आणि इकडे तो इकडच असतो ना. अरे वा वा. हां, दुसरी गोष्ट आता आजोळी जत्रा आहे. हां. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद. असंच आशीर्वाद आणि प्रेम राहू दे. पूर्ण असे अनुभव असतात आमची ते हॉटेलची खूप छान वाटतं. अच्छा, हॉटेलची म्हणते एवढी घरात कोण येणार? तर ते मित्र लोक वगैरे आलेले असतात ते घेतात. बाकी एवढी तरी पण एवढी मोठी नाही महाराज रोज असते, बंद असं नाहीच. बंद नाही रोज. तर आता तुम्हाला पावसामध्ये बंद कंटिन्यू ते 3-4 महिने स्टार्टिंग 4 महिने नारळी पौर्णिमा होईपर्यंत. जशी बारीक खाडीत वगैरे जातात पकडायला पाऊस. समुद्रामध्ये समुद्राची लाट त्या इथपर्यंत पाणी असतं. हां, ही वाळू सगळी खाली जाणार आतमध्ये पोटात जाणार. बीचला इकडे पहिल्यांदा आलं का? हो, मालवणमध्ये मी पहिल्यांदा आलो आहे, पण मित्राच्या घरी आलो 5 फेब्रुवारीला. तुला इकडचे जास्त पण वेळ तुला इथे मिळते संध्याकाळी. आता मध्यमगड आहे ना. तर संध्याकाळी 7 वाजता दोन्ही समुद्र येतो. कधी गेलाच नाही तो रस्ता आहे. संध्याकाळी 7-8 वाजले ना दोन्ही समुद्र येतो. तो एक आहे, तो कडा आहे. कड्यावर तुला हो जातो. तिकडे संध्याकाळी सनसेट भेटणार रॉक गार्डनला. आज संध्याकाळी चाललो आहे तिकडे आम्ही. 5:30 नंतर जायचं. 5:30 गार्डनला पण लाईटिंग वगैरे. हां, तारकर्ली देवबागला गेला की संगम समुद्र आहे. अच्छा. तो व्ह्यू इथे दोन्ही समुद्र आहेत ते. समुद्र आणि नदी एका ठिकाणी जायचं. तारकर्लीला प्रॉपर तारकर्लीला आहे ते. देवबाग तारकर्लीचं सुनामी बोलतात. सुनामी आयलंड ते देवबाग. ते तुम्हाला बोटिंगने करावं लागेल. अच्छा, ते ग्रुप वाईज आहे. 1200 रुपये बोटिंग. हा 12,000. आता माझे पण मित्र आले तर मी ते जाणार. ते बोटिंगने जाताना वर्ल्ड रॉक, सुनामी आयलंड, परत न्यूटी हाऊस. काय नाही मी काय असं माझ्यासाठी कड्यावर फक्त कडाकडे 1 नंबर आवडतो. कसं जायचं इकडून? आणि रॉक गार्डनला गेलो. रॉक गार्डनच्या पुढे जायचं नाही तुला नाही ॲक्च्युली बाईक घेतली आम्ही. रॉक गार्डनच्या खाली तिथे लागून 3 स्पॉट आहेत. 3 स्पॉट. एक चिवला बीच, शिवला बीच माहिती. बीच वरती रॉक गार्डन. रॉक गार्डन झालं की पणाचा गणपती. गणपती. अच्छा, रावटेची बाजूलाच आहे का तो? 2-3 मिनटं त्यांनी जबरदस्त आहे. किती किलोमीटर कापायची किती? सर्जक माशाच्या साईजवर असेल. 8 किलो 6-5-7च्या पुढे 150. अच्छा.
रेग्युलर कापणाऱ्यांचे त्यांचे रेग्युलर मग बांगडे काही आणलं तरी ते 100च. टोपली असेल आज ॲक्च्युली जायचं तारखेवर आहे. तारकर्लीला गेला तारकर्लीवरनं पुढे जातो तारकर्ली पहिले बीच आहे बोटिंगची जेटी आहे. तेच दाखवायचं पर्यटकांना पण माहिती. आता पुढे मग सगळं गेलं की देवबागला एंड जायचं. एंडला गेला की देवबाग संगम पॉईंट आणि समोर आहे ना भोगवे बीच असेल. भोगवे बीच आलो आहे लास्ट टाइम आलो होतो. तो एक मला करत होता सोन्याचा बँक भरपूर एक्सप्लोर दिवसभर. 5 दिवस हो तिचा फोटो घ्या. बरेच स्पॉट आहे. आम्ही काय इथं मी असलो मी 8 किलो फोटो मी मला व्हॉट्सअपला हाय पाठवा. टाकल्यावर सांगते आणि दाखवतो. तर इथे मित्रांनो सुरमई आहे. मस्त साफसफाई होते आणि इथे 6 किलो ना आता. आणि 8 किलोची पूर्ण सुरमई आहे आणि 5-6 किलोचं असेल तर 100 रुपये ते घेतात साफसफाईसाठी. आणि ते 6 किलोची जास्त जर मच्छी असेल तर घेतात 150 रुपये. पण माझे व्हिडिओ जरा थांबा आणि ह्यांचं काय तर जाऊ दे. फक्त जास्त मला वाटतं की छान व्हिडिओ क्रिएट करतो. तुम्ही मला हाय पाठवा. आपण नंतर बोलू आरामात. फॉलो वगैरे मी इंस्टाला हाय पटेल नवीन व्हिडिओ कलेक्ट करतो. सुरमई पटेल तुम्हाला रोजच्या इकडे ना. माझे ह्याचे बरेचसे बोटी एडिटिंग जबरदस्त आहे. आम्ही आपले असे टक्के होत नाही. मी M50 पण वापरतो आणि हा करतो. ड्रोन आता सध्या जरी तेवढे करतात. ड्रोन घ्यायला म्हटलं बघू जरा मागे पुढे चाललं. ड्रोनला पण ते GPS लॉक आता माझं पण ते प्रॉब्लेम झाले GPS लॉक पहिल्या दिवशी उडवला दुसऱ्या दिवशी तो साल्याने लॉकच रजिस्टर करायचं होतं. पोलीस स्टेशनला पहिलं ते हे करायला लागतं ते अलाउड नाही ना त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. ते कुठलं घेतलं तुम्ही? नाही माझा मित्राचा आहे बॉम्बेला राहतो ना तो त्याला बोलवलेलं मी तो आदल्या दिवशी आला गणपती आणल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी तो